4 वर्ष कम्प्युटर इंजिनिअरिंग केली, पण आज माझा दिवस कोड लिहून नाही तर शेतामध्ये कोंबड्या, बकऱ्या, म्हशी, गाई यांच्यासोबत सुरू होतो. वेलकम टू द न्यू जर्नी. आज तुम्हाला दाखवतो या शेतामध्ये काय काय आहे, गोष्टी कशा वर्क करतात, सगळं काही. सगळ्यात आधी जिथून दिवसाची सुरुवात होते तो म्हणजे हा आपला गोठा. आता इथे बरोबर सकाळी 4:30 वाजता मी येत असतो. त्यानंतर आपले भैया आहे ते दूध काढून देतात, ते दूध पॅक होतं, अमरावतीला जातं, सगळ्यांच्या घरी डिलिव्हर होतं. एकदम जबरदस्त A1 क्वालिटीचं दूध अमरावतीत आम्ही पोचवतो. इथे समजा सांगायचं झालं तर सध्या आमच्याकडे टोटल 5 म्हशी आहे, 7 एकदम प्युअर भावनगरहून आणलेल्या गीर गाई आहे आणि हा गोठा एकदम जबरदस्त सेट झालेला आहे. आणि या गोठ्यात कालच एकदम बढिया आनंदाची बातमी मिळाली. ही जी स्वर्ण कपिला गाय आहे हिने या ब्युटिफुल पिल्लाला जन्म दिला आहे. गोठ्यातलं काम संपलं की चालू होते बाकी प्राण्यांची ड्युटी. आपल्याकडे बकऱ्या आहे, कोंबड्या आहे, कबूतर आहे, कुत्रे आहे. या सगळ्यांना चारा, पाणी, खायला द्यायचं आणि मस्त यांचं सगळं मॅनेजमेंट करायचं. हा जो मागचा शेड आहे हा पूर्ण बकऱ्यांचा शेड आहे. इकडच्या साईडला कोंबड्या आहे आणि तो जो शेड दिसतोय तो आहे कबुतरांचा. त्यानंतर हा जो पूर्ण फार्म आहे हा टोटल 5 एकरचा आहे, ज्याच्यात आम्ही फक्त चारा नियोजन केलेलं आहे. चला तर आज तुमच्या सोबतच बकऱ्या उघडतो. आता ही जी पूर्ण मागची जागा तुम्हाला दिसते ही पूर्ण बकऱ्यांची आहे. आता आपल्याजवळ जवळपास 18 ते 19 छोट्या मोठ्या बकऱ्या आहे आणि त्याचबरोबर या शेडमध्ये गायींनी पहिले दिलेल्या 3 कालवडी आणि एक गोरा सुद्धा आहे. आपल्याकडे जी आहे ती सिरोही, बीटल, त्यानंतर कोटा, गुजरी अशा वेगवेगळ्या ब्रीडच्या बकऱ्या सध्या ठेवलेल्या आहे. बकऱ्यांच्या शेडच्या एक्झॅक्ट बाजूला एक पार्टिशन केलं आहे आणि इथे एकदम प्युअर गावरानी कोंबड्या ठेवलेल्या आहे. आता यांना उघडून देऊ आणि मग पुढे जाऊ. या फार्म लाईफची हीच खूप मस्त मजा आहे. रोज सकाळी उठा, पहा कोणी अंड दिलं का, कोणाखाली पिल्लं निघाले का, कोणी चणायला आली आहे का. मस्त हा काउंट हळूहळू वाढत राहतो. आम्ही जी सुरुवात आहे ती फक्त 10 कोंबड्यांपासून केली होती आणि सध्याच्या परिस्थितीत 35 ते 40 कोंबड्या तयार झाल्या आहे. त्याच्याच सारखं जी बकऱ्या आहे, बकऱ्या आम्ही आणल्या तर 10, आता सध्या झाल्या आहे त्या जवळपास 18. आता त्यानंतर आहे या शेतातली काइंड ऑफ सगळ्यात महागडी जागा. आता ज्यांना कबुतरांच्या बद्दल माहिती असेल त्यांना समजेल की हे सगळं मॅनेज करणं, विकत घेणं हे किती महागडा शौक आहे. अशा प्रकारे हा पूर्ण कबुतरांचा शेड आहे. ही जी साईड आहे इथे सगळ्या जोड्या असतात, त्या साईडला ब्रीडिंग सेक्शन आहे, तिथून जोड्या लावून आपण इकडे शिफ्ट करतो आणि अशा प्रकारे हे कबूतर सगळे मॅनेज होतात. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे 3 कुत्रे पण आहे. एक जर्मन शेफर्ड आहे, एक रॉटवायलर आहे, एक हाऊंड आहे. या शेताला आम्ही जवळपास 6 ते 8 महिन्यापासून चालू केलं आहे आणि आता यावेळेस पावसाळ्याच्या सीझनमध्ये हा जो पूर्ण प्लॉट आहे हा शेवग्यासाठी बनवला आहे. त्यानंतर इकडे कळवू आहे आणि मागच्या साईडला जे आहे ते पूर्ण नेपियर आहे. तर अशा प्रकारे याचा चाऱ्याचं व्यवस्थापन आणि अजूनही वेगवेगळे जे झाडं आहेत जसं हातगा, शेवगा, शेवरी, तुती हे पण सगळ्याचं प्लांटेशन आपण करणार आहे. हे व्लॉगिंग स्टाईलचा कॉन्टेंट मी पहिल्यांदाच शूट करतो. याच्या आधी मी इंस्टाग्रामवर व्हिडिओज टाकत असतो, इन्फॉर्मेटिव्ह टाईपचा कॉन्टेंट टाकत असतो. त्यावर जवळपास 64,000-65,000 लोक मला सपोर्ट करतात. पण या स्टाईलचा कॉन्टेंट मी पहिल्यांदाच ट्राय करतो आहे. तर कसा वाटतो आहे, काय चेंजेस करायला हवे हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगाल. इंस्टाग्राम कॉन्टेंट हा याच्यापेक्षा खूप डिफरंट आहे. तिथे एका मिनिटामध्ये मला सगळं सांगावं लागतं. काही एज्युकेशनल करायचं असेल, काही इन्फॉर्मेटिव्ह करायचं असेल, त्या सगळ्या गोष्टी विदिन 1 मिनिट रॅपअप कराव्या लागतात. पण इथे तुम्ही ही लाईफ ॲक्च्युली जगू शकता. जसं मी रोज सकाळी उठून काय करतोय, कधी चारा टाकला, काय दिलं, काय खायला दिलं, पिल्लं कशी वाढली, सगळ्या गोष्टी तुम्ही मस्त माझ्यासोबत इथे जगू शकता. तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे कॉन्टेंट सजेशन्स काय आहे, मी काय व्हिडिओ बनवायला पाहिजे, कशा प्रकारे बनवायला पाहिजे, सगळं मला कॉमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावर नक्की वर्क करेन. चला तर मग फार्म आवडला असेल, काही नवीन वाटलं असेल तर लाईक करून द्या, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या. बाय बाय.